नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय पुढारी न्यूज. आमच्या महाराष्ट्र नेक्स्ट या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्यांवर नजर टाकणार आहोत. सुरुवात करूयात. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. तर गोदा ते नर्मदा जलयात्रेचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर मधून झाला. त्र्यंबकेश्वर ते मध्य प्रदेशमधल्या महेश्वर पर्यंत काढण्यात आलेल्या या यात्रेतून जलजागृती व पाणी व्यवस्थापनाचा संदेश देण्यात येतोय. तर या यात्रेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नदीजोड प्रकल्पाबाबत घोषणा केली. आम्ही नदीजोड प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या नद्या एकमेकांशी जोडून या महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्याचा संकल्प हा आपल्या सरकारने घेतलेला आहे. हा गोदा ते नर्मदा परिक्रमेचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी होईल आणि पुढच्या काळामध्ये जलसंधारणाचं कार्य जे आपण हातामध्ये घेतलंय ते लोकसहभागातून पूर्ण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विचारांना आणि त्यांच्या वारशाला आपण या ठिकाणी नमन करू हा विश्वास व्यक्त करतो. मुंबई पुणे प्रवासाचा वेळ कमी करणारा मिसिंग लिंक येत्या महाराष्ट्र दिनी सुरू होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचं लोकार्पण सुद्धा केलं जाणार आहे. तर त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिसिंग लिंकची पाहणी केली. मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवासाचं अंतर हे 6 किलोमीटरनं कमी होणार असलं तरी सुद्धा यातून अर्ध्या तासाची वेळेची बचत होणार आहे. शिवाय इंधनाचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसंच बोरघाटातील तीव्र वळण आणि चढ उतार या मिसिंग लिंकमुळे टाळता येणं शक्य होणार आहे. हा जो टनेल आहे तो जगातला सगळ्यात रुंद टनेल इथं होतोय. अर्धा ते पाऊण तास हा वेळ कमी होईल आणि घाट सेक्शन जो आहे तिथली वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होईल. इंधनाची बचत होईल, वेळेची बचत होईल, प्रदूषण कमी होईल. तर मुंबई पुणे मिसिंग लिंक हा प्रकल्प आणखी एक अभियांत्रिकी आविष्कार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्राच्या सेवेमध्ये मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प असणार आहे. तर मुंबई पुण्याच्या प्रवासाचा वेळ हा 25 ते 30 मिनिटांनी आता वाचणार आहे. तर आता प्रतीक्षा केवळ 3 दिवसांचीच आहे. एकाहून एक चांगले पायाभूत सुविधा या प्रकल्पाच्या अंतर्गत मिळणार आहेत आणि आता हीच आपल्या महाराष्ट्राची ओळख होणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. राज्यामध्ये 2,56,137 कोटींच्या 18 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा आणि कामगार तसंच खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यातून 1 लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मुंबई मेट्रो मार्गिका 5A चा विस्तार उल्हासनगरपर्यंत करण्यात आलेला आहे आणि मेट्रो मार्गिका 5A टप्पा 1 आणि टप्पा 2 अशा एकूण 18,130 कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिलेली आहे. नागपूर गोंदिया, भंडारा गडचिरोली, नागपूर चंद्रपूर या 3 महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्गांच्या कामाच्या भूसंपादनासाठी लागणारं कर्ज हुडकोकडून घेण्यास सुद्धा यात मंजुरी देण्यात आली आहे. तसंच नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 यासाठी टप्पा 2 मधील 1,063 कोटी रुपयांच्या कामांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमानुसार वाटप करण्यात आलेल्या जमिनींचं वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्यासाठी कायदा करण्याला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 1,63,000 हेक्टर जमिनीशी संबंधित 1,09,868 लाभार्थ्यांना दिलासा सुद्धा मिळणार आहे. आता कायदा झाल्यानंतर अधिमूल्य आकारणी करून या जमिनींचं हस्तांतरण करणं सुद्धा शक्य होणार आहे आणि यासोबतच राज्याचे बायोगॅस धोरण जाहीर करण्यात आलं असून त्यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय सुद्धा बैठकीत घेण्यात आला आहे.
मिशन कर्मयोगीमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरलेला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कौतुकानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या यशात योगदान देणाऱ्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे. साधना सप्ताह 2026 मध्ये महाराष्ट्रानं देशात अव्वल स्थान पटकावत मिशन कर्मयोगीमध्ये नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. IGOT कर्मयोगी या प्लॅटफॉर्मवर लाखो अभ्यासक्रम पूर्ण करत आणि AI वर आधारित प्रमाणपत्र मिळवत राज्यानं सुशासन आणि कौशल्यवृद्धीची ठाम बांधिलकी दाखवल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. तर याबरोबरच महाराष्ट्र नेक्स्टमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा पुढारी न्यूज. नमस्कार.